करायचंय, नका डोळे धुरे भरून राहावं. मग असताना आपण काय करा तर भगवंताचं भजन करा. विठाला विठाला तर आपण सरळ सरळ अर्थ असणारा हा जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबरा यांचे असणाऱ्या या अभंगामधून आपल्याला उपदेश केलेला आहे सर्व मनुष्य जातीला. मनुष्य जातीनं मग आपण काय केलं पाहिजे तर आपण विस्तृत रूपाने पाहूया. तर क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार भव सिंधू. तर ह्या जन्ममरणाच्या सागरातून आपल्याला जर तरुण जायचं असेल तर आपल्याला संत कळणं गरजेचं आहे, आपल्याला देव कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करायला पाहिजे हे गरजेचं आहे. कारण प्रत्येक व्यवहारामध्ये रीतीने जर गेलं, त्याची रीत माहिती असेल, आपण काय करायचे त्याची जर रीत आपल्याला कळत नसेल तर मग आपला असणारा जो प्रवास आहे तो सुखाचा होणार नाही. प्रथमतः आपण आलो कुठून, आता करायचंय काय आणि आपल्याला आता नंतर जायचंय कुठे हे जर माहित नसेल तर आपण परवा जे चालू केलेला आहे तो आपला सुखरूप कसा होईल. तर आपल्याला आलो कुठून, करायचंय काय आणि जायचंय कुठं हे माहिती पाहिजे. मग असं आपल्या स्वतःला मी कोण आहे हे कळत नाही. मी कोण आहे याचा करावा विचार. येतं का प्रमाण? मी कोण आहे करावा विचार. तर मी कोण आहे याचा विचार करावा. म्हणजे आपण स्वतःला मी जर विचारलं की मी कोण आहे, स्वतःला आपल्याला मी कोण आहे असं जर विचारलं, एखाद्याला विचारलं की बाबा तुम्ही कोण आहे तर ते सांगते माझं आपलं नाव सांगते, वडिलाचं नाव सांगते, आडनाव सांगते, गाव तालुका जिल्हा असं वगैरे सांगते, या महाराष्ट्राचं आहे म्हणून सांगते. परंतु हे सगळं खरंय. आपण स्वतःला जोपर्यंत ओळखत नाही, आपण जोपर्यंत मी कोण आहे आणि देव कोण आहे हे जोपर्यंत आपल्याला ओळखू येत नाही तोपर्यंत आपल्याला संतांची संगती कळत नाही, देवही कळत नाही, भक्ती कशी करावा तेही कळत नाही. आणि मग आपल्याला जर देव कळाला, भक्ती कळाली, त्याचं साधन कळालं तर त्या मार्गाने आपण जाऊ शकतो. म्हणून आपण ध्यानात ठेवायचे आपल्याला काय पहिला आपण अगोदर देव बघू. आपण देव देव कशाला म्हणतात आपल्याला देव सुद्धा माहिती नाही. देव तर तुम्ही आम्ही सगळे देवच आहोत. ह्या विश्वामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. विश्वामध्ये सर्व प्रकारचे आपल्याला हे 84 लक्ष योनी, पशु पक्षी झाडं झुडपं आणि मनुष्य हे जे आपल्याला सर्व दिसतंय त्या भगवान परमात्मावर. आता भगवान परमात्मा म्हणजे चेतन आहे, म्हणजे ती शक्ती आहे. आता ती शक्ती दिसत नसल्या कारणानं आपल्याला असं वाटतं की देव कुठं आहे, कुणी पाहिला देव. तर देव पाहायची वस्तू नाही. जसं की फुलामध्ये सुगंध आहे पण सुगंध पाहायचा नाही, सुगंधाचा अनुभव घ्यावा लागतो. फूल घ्यायचं आणि नाकाला लावायचं, मग आपल्याला काय होतं की त्या सुगंधाचा आपल्याला सुगंधावरून कळतं की या फुलामध्ये सुगंध आहे. मग तिळामध्ये तेल आहे, तसा देहामध्ये सुद्धा देव आहे किंवा दुधामध्ये लोणी आहे. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये भगवान परमात्मा आहे. पण त्या देवाची जर आपल्याला ओळख करून घ्यायची असेल